चला बघू कशी बनते आपली चिकनची भाजी मातीच्या भांड्यामध्ये. तुम्हाला जी वस्तू ऑर्डर करायची आहे सर, आपली मॉर्निंगला डिलिव्हरी असते 4 ते 7च्या दरम्यान. या आधी काहीतरी ऑर्डर केलं तर मॉर्निंगला डिलिव्हरी सिंगल एक वस्तू तुम्ही ॲड केली ना, आज हजार रात्रीच्या 12 नेक्स्ट डेला लगेच मॉर्निंगला 4 ते 7च्या दरम्यान. मग ते तुमचं पाठीमागे लागलं होतं ना कसं ना तिकडे हो थँक्यू. सर हे काय गिफ्ट दिलं आहे का? फ्री आहे का? फ्री आहे. अच्छा ओके थँक्यू. वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स. हाय हाय फ्रेंड्स, नमस्कार. नाशिकला आलो आम्ही आणि आज जेवणासाठी चिकन बनवण्याचा प्लॅन आहे. कढईमध्ये बनवायचे मातीच्या भांड्यामध्ये. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी टाकले बहुतेक मातीचे भांडे. तर म्हटलं चला करून बघू. खूप दिवस झालं. आधी नवीन नवीन जेव्हा मातीची भांडी घेतली तेव्हा वापरलेली आहेत, पण आता 1-1.5 वर्ष झालं ते असेच माळ्यावरती ठेवलेले आहेत. तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आज चिकनची भाजी बनवायची. चला बघू. मातीची कढई हे काढलेली आहे वरती. आता ह्याला धुवून घ्यायचं आहे छान. चिकनला आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे. हळद, मीठ आणि धणे पावडर टाकलेली आहे. आणि इकडं आपलं वाटण पण तयार होतं आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, डाळिंब, अद्रक. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि आपल्या मातीच्या कढईमध्ये चिकन बनवून घेऊ. चला. वाटण रेडी आहे. कढई ठेवली आहे. किंचितसं तेल टाकलं आहे, म्हणजे वाटण परतण्यासाठी थोडं तरी तेल पाहिजे ना, म्हणून. नाहीतर नितीन तर म्हटलं होते सुकंच बनव, म्हणजे विदाऊट ऑइल बनव. पण म्हटलं वाटणाचं थोडंसं फार स्मेल येईल जर तेलामध्ये ते जर नाही व्यवस्थित परतलं तर. म्हणून कढई ठेवली आहे, गॅस चालू आहे. थोडं तेल टाकले त्याच्यात आणि वाटण टाकले. आता ते छान परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया. चिकन ॲड केलेलं आहे. हे असं दिसतंय. आता याला छान झाकण ठेवून देऊ याच्यावरती. हे झाकण आहे, हे ठेवून देऊ याच्यावरती. थोडंसं पाणी टाकू आणि ठेवून देऊ. हे काढून घेऊ. ओके चला. आणि इकडे लगेच मी रस्सा भाजी बनवून घेणार आहे. लेट होईल ना, याच्यामध्ये टाईम लागतो. मातीच्या भांड्यामध्ये एकदम लो फ्लेमवरती कोणतीही गोष्ट, कोणतीही भाजी म्हणा, काही बनवायचं असेल मातीच्या भांड्यात तर ते एकदम कमी फ्लेमवरतीच बनवायचं असतं. म्हणून ते उशीर होतं याला तयार व्हायला. मग त्यामुळं रस्सा भाजी मी याच्यात बनवून घेते. चला. लेट्स चेक. स्मेल पण छान येत आहे. आणि तेल तुम्ही म्हणल्याप्रमाणे एकदम कमी टाकले. व्हेरी गुड. टेस्ट आहे. शिजले का पण? हो शिजले नितीन ते? होय, एवढं लवकर? वाव, खूप टेस्टी लागेल खरंच. यम्मी. थँक्यू. मयंकला देत आहे का? यस, अभी मैं इनका रिएक्शन देखते हैं. आजा. माया. सफल चिकन. खाली बसतो का आसन टाकून? तिथेच बसायचं. बस. भाकर पण द्यायची?
थांब जरा गार होऊ द्या. हाय, जेवण वगैरे आवरलेत आता आणि आता डिकेथलॉनला जायचा प्लॅन आहे कारण मयंकची जुनी सायकल आहे ती रिपेअर करायची. चलो 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 चलो. आणि डिकेथलॉनमध्ये आता एंट्री केली आम्ही. तर कॅमेरेमध्ये मला असं दिसलं की पुढे डबल डेकर बससारखी बस आहे मोठी. तर नितीनला मी आश्चर्याने म्हटलं की नितीन हे डिकेथलॉनवाले काय बस वगैरे विकायला लागले काय. तर नितीन हसत होते. पण ती खूप छान ट्रक वाटली मला. म्हणजे आपण ट्रिपला वगैरे जातो ना, असे मोठे बसेस असतात डबल डेकर, त्या टाईपची ती बस वाटली. तर मला कुठून वाटलं की काय असेल या बसची खासियत. म्हणून मी ते व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी पुढे जात होते. तर मला समजलं की त्या बसमध्ये बसून आपण कॉफी आणि चहाचा आनंद घेऊ शकतो. एक कॅफे शॉप असतं ना, त्या टाईपचं त्यांनी ते बसमध्ये डिझाईन केलेलं आहे. तर हे कन्सेप्टच खूप भारी आहे. जसं की मुव्हेबल फूड ट्रक म्हणतो आपण, तशा टाईपचं आहे हे. तर बेस्ट आहे, मला छान वाटलं. आणि मी इकडे चेक करते तर मयंक आणि नितीन नाही आहेत. म्हणजे ते ऑलरेडी त्यांनी एंट्री केली आहे बहुतेक. तर सायकल रिपेअरिंगसाठी देत असतील ते. तर हां, ते तिथंच आहेत. आता आपण बघूया की हे सायकल रिपेअरिंग करणारे दादा काय काय प्रॉब्लेम सांगतात सायकलचे. तर तो आज डॉक्टरच आहे, त्याला डॉक्टर म्हणू त्या दादाला आपण. आणि तो सायकलचं मस्त ऑपरेशन करेल. तोपर्यंत मी आणि मयंक जरा फिरून घेतो. चप्पल काढ ना बाबू. नमस्ते. असा व्यायाम करतात बराबर. दिस वन. लय भारी दिसले का. असं छान वाटते ना. नीच तुम्ही करा ना बॅटिंग करा ना नीच. किती लागली बॅट. होय, लय भारी आहे. काही सागवानी आहे का, दाखवा ना जरा. हां, मयंकला सांगा बॅट बॉलिंग करायला सांगा. नितीन हेल्मेट घाला. Player is ready now. Are you ready? Yes. Nitin Moite, are you ready? Yes, I am ready. Now he's coming on the pitch. Right? I am right? My sentence is correct or not? LBW. Out है. एकदम बरोबर आहे. आता तू काय कर, इथं मार. ह्याला मार, इथं गेलं पाहिजे. चला. आणि सायकलचं सक्सेसफुली ऑपरेशन झालेलं आहे आणि आता आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो असं तो दादा म्हणाला. डॉक्टर दादा. सायकल नीट झाली का रे तुझी? हां, देऊची सायकल रिपेअर झाली का? छान ब्रेक बसवलं त्याला. ओके. आणि आता आपली शॉपिंग झाली आहे बऱ्यापैकी. मयंकला बॉटल पण घेतली आम्ही, है ना मयंकला लय घेऊ वाटत होती म्हणून घेतली. चला आता झाली शॉपिंग. चला बाय.
बाय बाय करा आपल्या यूट्यूब फॅमिलीला. बाय बाय करा. बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.